कौशल्य शोभलं काही असं म्हणणं. आता तुला तर माहित आहे मी गोष्टी मनात नसतो ठेवत. त्या दिवशी जराशी बोलचाल झाली त्या हापशीवर, मान्य आणते. पण मग हे पुऱ्या गावात काले बोंब करायला लागते अशी की चंपी अशी म्हणते, चंपी तशी म्हणते, हिनं असं केलं हिनं तसं केलं. सांग आता. नाही बे ना बाई, हे बरोबर नाही त्याचं. त्या हे बा त्याचा स्वभावही नाही मला तसंही पटत नाही. म्हणजे असं काही लहान लेकरासारखं निरा. तुम्हाला मग हे त्या किरणबाईने सांगलं वाटते. हां ते फुलं तोडायला आली मादारी. ते झाडाचे ते देवपूजेला फुलं तोडायला आली. मग मी ती बोलले तिच्यासोबत. तुला तर माहिती आहे ते कशी आहे. तिचं ऐकते मला सांगते, माया ऐकते तिला सांगते. असं आहे ते बहीण. आता काय धड असते का बायाचं. मग तिनं मला सांगलं आता काय माहिती. आता मी म्हटलं ते तिला सांगलं असेल. ते तर हायच आता. लावलं काही करतेस ना ते, म्हणून तर मी तिच्याजवळ काही बोलत नसतो. मी तिने जेवढं सांगलं तेवढं ऐकतो फक्त आणि होले हो करतो. मी माझ्याजवळचं काही सांगत नाही रे बाबा तिले. पण तिच्यापेक्षा माहिती आहे काय, तिच्यापेक्षा ते कौशल आहे बदमाश. हे काही नाही ना इथं डोकं नाही ना. ते कौशल बदमाश आहे. ते इले बैक होते. हा ते कौशल बाई तर मोरक्याच आहे बरं त्याचा. का व रंजना, सरतात व तुमच्या गोष्टी आज? ताची आवाज देऊ राहिली मी घरातून. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. अव रंजना काय तर रंजना तर गप्पा आहेत गुत्तेला. का चंपा, झाला का तुझा स्वयंपाक? हा काय झालं आता, येऊनच राहिली होती मी. बस 2 मिनिटं उभी राहिली बा फक्त. 2 मिनिटं? घड्याळात पाहून आलती का किती वाजले र? 2 मिनिटं नाही म्हटलं, लय अर्धा घंटा झाले आली नाही तू घरात. किती वेळ वरची? पण आता काय झालं काय म्हटलं. नाही कोकिला बाई, बस 5-10 मिनिटं झाले बा. आम्ही काही जास्त वेळ करतो नाही उभं. हा राहू दे, काही सांगू नको मला ते. राहू दे, तू तशीच आहेस रिकामी. चंपाबाई. हा त्या असं काय म्हणता हो तुम्ही, तोंडावरच बोलता काही बी. हा तर काय म्हटलं मी ना, बरोबरच म्हटलं. रिकामी आहे म्हणून तर इतक्या वेळाकडे उभी होती की नाही गप्पा करेल तुझ्यासोबत. आणि तू तिच्या पुढची रिकामी बसली होती. हे पा सगळे घरातले कामं मीच करतो आता. काही तुम्हाला काही करावं लागते काय नाही ना, मी करतो मग. आता 5-10 मिनिटं राहिली बी उभी, मारल्या बी गप्पा, तर कायच आहे एवढं. हा करतो, उपकार करतो आमच्या. कामं करतो घरातले तर. कधी करतो कामं? पासल्या पायरी भांडे घासतो संध्याकाळी. काही हाय आता. आणि हे मोठी राग गेली. एवढा काय तंका पाहिजे म्हटलं तेवढं फक्त ना. आता तुम्ही असं काही बी कोणाला म्हणता ना, आता मले म्हणता मी ऐकून घेतो म्हणून ठीक आहे. पण आता बाहेरच्या आईला म्हणता तुम्ही तर राग नाही येईन तर काय येईन त्याला. हा भला दिमाग उलचक म्हणाला. एवढा दिमाग आहे तर कामं करत जा ना मग पट्ट. हे पा मला काही टाइम नाही तुमच्या तोंडी लागेल. चालली मी, जाऊ द्या मला. लहान तुला टाइम नाही. आम्ही रिकामच बसला. रिकामे असतात नाही तर काय तर. काय म्हटलं? काय फुसफुस करू राहिली हो? मी काय काही म्हणू माहिती तुम्हाला. मी काही नाही म्हणत. जाऊ दे, माझ्या कामं राहिले तिकडे. नाही हिम्मत असेल तर मोठ्यानं बोलून दाखवून ना. असेल दम तर खाली पाहून काय फुसूक करू राहिली. जाऊ द्या बाई, जाऊ द्या मला. चालली मी. चंपा, ओ चंपा. हा बोला ना कोकिला बाई, काय म्हणता? बापा किती फिरली मी. त्या घरी गेलती पहिले. म्हटलं चंपाशी बोलतो. मग घरी समजलं की तू इकडे आहेस गायवाड्यात, म्हणून आली मग आता इकडे. हा ते ढोराईला पाणी पाहिजे आली तिकडे. हा काय म्हणता तुम्ही, सांगा ना. बाई किती रागू नाही बी. नाकावरच रागा बी तू आता. फक्त तेवढं म्हटलं तर तन निघून आली का? नाही हो कोकिला बाई, मी तर हे कामं राहिले होते म्हणून आली ना इकडे. हे पाणी पाज नव्हतं ढोराईले, घरी बी राहिले नाही काम म्हणून आली. काही सांगू नको मला, राहू दे. मला माहित आहे ना एवढी बातच निघून आली. तू म्हणता बरोबर तर आली. आणि कामाईसाठीच म्हणतो ना मी मुद्दा म्हणतो का सांग बरं. तुमचे कामं राहतात, तुम्ही बसता नाही रा बोलत, म्हणून म्हटलं मी ना. राग्याचं काही काम नाही त्याच्यात. नाही ना, तसं बी मी बी तेच निघूनच राहिली होती. येऊच राहिली मी घरी. रंजनाली तेच म्हटलं मी ना की माय स्वयंपाक राहिला म्हणून. असं काही नाही बा, आम्ही करतो आता. आम्हाला काय समजत नाही का आता. समजा आता यांचं एवढं वय झालं समजा, तर अदलोक आम्ही संसार केला. आम्हाला समजत नसेल का समजा. कामं गिमं समजतातच. तुम्ही निराला आणल्यासारखं नवरीसारखं सांगत राहता, नवीन नवरीसारखं. जसं की आताच लग्न झालं. समजते, सगळ्याला समजते. प्रत्येकाला आपली आपली काळजी असते. हो चंपा तुला सांगतो, म्हटलं रंजनाला काहीच डोकसं नाही. काहीच डोकसं नाही म्हटलं तिला. कामं राहू देते आणि बसते बोलत. आणि मग बसते करत. रात्री किती वाजे लोक करते ते, मग झोपते. असं पासल्या बाई साजरा आहे का? चांगली लक्षण आहेत काय असे? कधीच्या कधी कामं कर. बाया हुशार आहेत ना. बाया त्याचे कामं अटपून घेतात मग हिच्याशी बोलतात. आणि हे बयाळ बोलत बसते, कामं राहू देते. नाही हो आता बाई, तुम्ही निराश समजता. काय काय असं काय असतं आता. सगळे काम असतात. सगळ्या काही रिकाम्या थोडी असतात बाया. होतच राहतात कामाला. एवढं कामाला काही बोलत चाला जर काही ना काही. तुम्हाला काही पाहिजेत की नाही की फक्त ते कामं निरा रोज. हा बोलत जा. बाकीचे करतील ना मग ते कामं. नौकर ठेवा नाही तर नौकर चावकर हाताखाली. तुम्ही गप्पा करत जा. ही बाई की नाही उपटच आहे. हिच्या नादीच लागेल नाही पुरुष. काय म्हटलं? खाली कोण पाहू राहिली? काय खाली पाहून काय म्हणून राहिली? नाही मी तेच म्हणून राहिली तुमचं बरोबर आहे म्हणून.
जातो मग मी आता, मला काम आहेत. जातो. मोठे काम आले. लय दिवस झाले हो माझ्या लेकीसोबत बोललीच नाही मी. फोन लावू का एक? लावतोच फोन. हॅलो, कशी असं ताई? काय करू राहिली? काय नाही आई, बस आता सध्या झाडझूड झाली बा माई. हा नाही एवढा उशीर हो? आता झाडझूड? आता तर स्वयंपाक व्हायला पाहिजे होता तू आदलं. हो आई, रात्री पिक्चर पाहत बसली, उशीर झाला, मग सकाळी उठायला लय उशिरा उठली, मग आता झाडझूड केली. आता स्वयंपाक करतो, कायच घाई आहे. हवा बरोबर आहे, थकता आहे किंवा जाऊ दे. काय जरसा आरामही करायला पाहिजे. जाऊ दे, कर बा कर. जेवायला उशीर होईन बाई तुला का हो मग? नाही त्याने नाश्ता बनवला होता ना सकाळी, मग तो केला, मग झाडझूड केली. बस आता जवळ असं फक्त आराम करतो. एक सिरियल लागत असे सकाळी माई, ते पाहतो फक्त आणि बस, मग ते झाली की बस मग करतो, मग स्वयंपाक गिपाक करतो. नाश्ता व्हायला काही टेन्शन नाही. जवळ बनवता काय नाश्ता? आहो काय? चांगला चांगला. बरं पाय मग तू सिरियल पाय कोणती आहे आता, मग करू. ठेवतो मग मी. हा ठेव.